नमस्कार. पार्ट 2 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. पार्ट 1 ला जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. आता या पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहे की जे काही आपले खाण्याचे पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांमधून आपल्याला किती कॅलरी मिळतात, किती प्रोटीन मिळतात, किती फॅट्स मिळतात, किती विटॅमिन्स आणि किती मिनरल्स मिळतात हे या पार्ट मध्ये आपण पाहणार आहे. आता इंटरनेटवर भरपूर असे व्हिडिओ आहेत की ते तुम्हाला हे खा, ते खा, हे खाऊ नका, ते बंद करा, हे खाल्ल्याने तुमचं वजन वाढेल, हे खाल्ल्याने वजन कमी होईल, असं भरपूर सांगतात. पण आपला क्लिअर कन्सेप्ट हा कधीच क्लिअर होत नाही. तर त्यासाठीच मी हा चार्ट टाकलेला आहे. हा चार्ट पूर्ण स्टडी करून काढलेली माहिती आहे. या चार्टवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. माझं सुद्धा मी 97 किलोवरून 86 किलो जे काही वजन कमी केलं तर या चार्टच्या भरोशावरच केलेलं आहे. तुम्ही सुद्धा याच्यावर विश्वास ठेवू शकता. आणि हा जो चार्ट आहे त्या चार्ट बद्दल आता मी तुम्हाला थोडी माहिती देतो. ते पहा. तर सर्वात पहिले पहा बाजरा. जसं की आता आपलं महाराष्ट्रामध्ये पहिले ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरा असे पदार्थ खायचे. आजही खातात काही काही ठिकाणी. पण शक्यतोवर आपण पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर गहू आणि ज्वारी ह्या मुख्यतः या पदार्थ आपण खातो. तर त्यातलं एक बाजरा ज्वार सांगितलेला आहे. आता आपण हे ज्वार पाहू. शक्यतो आता बाजरा मुश्किल कमीच काही लोक खातात, पण आपण ज्वारी पाहू की आपण ज्वारीचा किती पार्ट हा खाऊ शकतो. तर ज्वारीचा 100% हा पार्ट हा एडिबल आहे, म्हणजे 100% आपण ज्वारी ही खाऊ शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये पहा मॉइश्चराइज. पहा मॉइश्चराइज किती आहे त्याच्यामध्ये 11.9. प्रोटीन आहे 10.4. हे 100 ग्रॅमच्या माग सांगत आहे. जर 100 ग्रॅम जर आपण ज्वारी घेतली तर त्याच्या मागचे सर्व न्यूट्रिएंट्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे फॅट 1.9 ग्राम. नंतर मिनरल्स आहे 1.6. फायबर आहे 1.6. कार्बोहायड्रेट आहे 72.6 आणि कॅलरी मिळते 349 म्हणजे 349 कॅलरी. 100 जर ग्रॅम आपली ज्वारी असली तर त्याच्या मागे आपल्याला 349 एवढी कॅलरी मिळते. आता कॅल्शियम किती आहे? कॅल्शियम आहे त्यामध्ये 25 mg. नंतर फॉस्फरस जर पाहिलं तर 222. नंतर आयरन 5, कॅरोटीन 47, थायामाइन 0.37, रायबोफ्लेविन 0.30, नियासिनामाइड 3.1 आणि व्हिटॅमिन सी 0. तर आता हे मी तुम्हाला ज्वारी बद्दल सांगितलं. तर असंच आता यामध्ये मी सर्वच धान्य बद्दल दिलेलं आहे जे काही आपण खातो. जसं की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका पासून तुरीची डाळ, मुंगाची डाळ, उडदाची डाळ, भाजीपाला, नंतर फ्रूट्स, ऑइल्स, नट्स, आपले काजू, बदाम, खारीक खोबरापासून सगळ्याची आता माहिती मी स्क्रीनवर टाकणार आहे. ती स्क्रीनवर टाकलेली माहिती तुम्ही ते नोट करा आणि पर डेला तुम्ही जे काही खाता तर तुमचं जे काही खाता त्याचं ते तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करा की आपण किती कॅलरी पर डेला घेत आहे. पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलंच की मी तुम्हाला सांगितलं की कितीची गरज राहते, कितीची गरज असायला पाहिजे आणि आपण ओव्हरवेट आहे की अंडरवेट आहे हे पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलंच. BMI कॅल्क्युलेटर टाकलं होतं, BMI कॅल्क्युलेटर टाकलं, BMR कॅल्क्युलेटर टाकलं, फॅट कॅल्क्युलेटर टाकलं. त्यामध्ये तुम्ही माहिती भरायची आहे. माहिती तुम्हाला मिळाली होती. या पार्ट 2 मध्ये तुम्हाला आता हे कळलं की काय काय खाल्ल्याने आपल्याला किती कॅलरी मिळतात. आता मी पुढे चार्ट टाकतो. ते चार्ट तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि जे काही तुम्ही पदार्थ खाता त्याचा तुम्ही रेकॉर्ड करा आणि पर डेला तुम्ही किती ग्राम खाता आणि त्याच्यातून किती एनर्जी मिळते. जर तुम्ही सिरियस असाल की तुम्हाला वेट लॉस करायचंच आहे तर या चार्टच्या याने चाला. तुमचं वजन 100% कमी होणार. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हे तुम्ही जे काही हे पाहिले प्रोटीन, मिनरल्स, फॅट, फायबर, कार्बोहायड्रेट याची आपल्या शरीराला पर डेला कितीची गरज असते तर ते आपण पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.